तर काय सांगाल? बघा, प्रभाग क्रमांक 74 ची परिस्थिती आपल्याला माहित आहे आणि आपण भाजपाचे आपण वरिष्ठ कार्यकर्ते आहात. तर प्रभाग 74 मध्ये ज्या नगरसेविका होत्या त्या 9 वर्षापूर्वी आणि त्यांना 5 वर्ष मिळाली, त्यांच्याविषयी मला फक्त एक म्हणायचं होतं की आम्ही काही सर्वे केला. दुर्गानगरमध्ये आम्ही गेलो, ठाकूरनगरमध्ये गेलो, गौतम नगरमध्ये गेलो, सारीपूत नगरमध्ये गेलो, अशा बऱ्याच पट्ट्यांमध्ये आम्ही गेलो आणि त्यामधून आम्हाला लोकांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत ना, त्या आम्हाला प्रतिक्रिया अशा मिळाल्या की अजूनपर्यंत त्या फिरायलाच नाही आहेत, अजूनपर्यंत आलंच नाही, तिकडे काही काम केलं नाहीये, फक्त आणि असंही म्हटलंय काही लोकांनी की मी पैसे देऊन मतं घेतलेली आहेत. आणि मग तुमचं मुलाखत घेण्यामागचं कारण एवढंच की तुम्ही भाजपाचे आहात. काय सत्य परिस्थिती आहे, काय वाटतं आपल्याला? आता याच्यात लोकांची चुकी मला वाटत नाही. कारण आणि तुम्ही बोललेल्यामध्ये एक करेक्शन आहे की तिला 5 वर्ष नाही, तिला 9 वर्ष मिळाली आणि 9 वर्ष त्या लोकांना, सगळ्या नगरसेवकांना निधी मिळत होता. त्याच्यामुळे हे म्हणणं खोटं आहे की त्यांना 5 वर्ष मिळाली. दुसरं असं की तिथली जनता जी बोलते त्यांचा आक्रोश एकदम चुकीचा नाही आहे. कारण निवडून आल्यानंतर उज्ज्वला मोडक या बाई 74 मध्ये फिरकल्या नाहीत, ही गोष्ट सत्य आहे. कारण ह्यांचं कार्यालयच मुळामध्ये 72 मध्ये होतं. 72 मध्ये ज्यांनी आपला सगळा बाड विस्तारा जो काय होता तो तिकडे उचलून नेला होता. त्याच्यामुळे जी लोक बोलतात की इथे कामं नाही झाली, त्या गोष्टीमध्ये मी पण संपूर्णपणे सहमत आहे.